भाजपची आता कोर कमिटीची बैठक होणार आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। विधिमंडळ गटनेता निवडी आधी ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे। विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 10 वाजता म्हणजे आता थोड्याच वेळात या बैठकीला प्रारंभ होणार आहे। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, भाजप कोर कमिटीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। और डीसीएम का शपथ ग्रहण होगा और उसके बाद मंत्रालय का बंटवारा होगा। त्यामध्ये पुन्हा एवढ्या मोठ्या मताधिक्याने महायुती सरकार स्थापन होतंय। आज आता पक्ष निरीक्षक आलेले आहेत, नेता निवडीची औपचारिकता आहे। आमच्या सगळ्यांचं पाठबळ मान्य देवेंद्रजीच्या पाठीमागे आहे। त्यामुळे मला वाटतं की ऐतिहासिक विजयाला एक उद्याचा ऐतिहासिक सोहळा शपथविधीचा संपन्न होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून कि बहुत जल्द उनकी अधिकृत जो है वो घोषणा वहाँ पे हो जाएगी। देवेंद्र फडणवीस का नाम सबसे आगे चल रहा है। सभी कई विधायकों से हमारी बातचीत उनका कहना है कैमरा आगे गिरना गुण है मुख्यमंत्री वही है क्या बातें जो उनको खास बनाती, क्या बातें जो उनको खास बनाती। मेरे साथ इस वक्त चित्रा जुड़ चुके हैं। चित्रा जी, किसके नाम पे आपके और हमारे दिल में जो नाम है बस वही मुख्यमंत्री बनने जा रहे हैं। हमें भी बहुत उत्सुकता है कि कब उनकी अधिकृत घोषणा हो। देवा भाव के नाम पे आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट आपण घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। का अधिकचे अपडेट्स आहेत, कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे? अर्थात मुद्दा सध्या महाराष्ट्रभर एकच आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार आणि याचं उत्तर महाराष्ट्राला अवघ्या काही तासात मिळणार आहे। कारण भाजपची विधिमंडळ नेता निवड आज होते, त्याकरता एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न होईल। यामध्ये विधिमंडळाचा नेता भाजपकडून घोषित केला जाईल आणि अर्थातच तेच नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित केलं जाईल असा अंदाज सर्वच राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात आला आहे आणि सर्वात आघाडीवर असणारं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं। आणि म्हणूनच आता मुंबईभरात देवाभाऊ आपले मुख्यमंत्री असे पोस्टर्स लागायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी हे दाखल झालेले आहेत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सुद्धा मुंबईत दाखल झालेल्या आहेत आणि विधान भवनमध्ये ही नेता निवडीची प्रक्रिया संपूर्ण पार पडेल। मात्र या प्रक्रियेच्या पूर्वी एक कोर कमिटीची बैठक होईल। अर्थातच त्यामध्ये काही सूचना देखील केल्या जातील। ह्या सगळ्या निवड प्रक्रियेनंतर म्हणजे भाजपची विधिमंडळ नेता निवड झाल्यानंतर अगदी तातडीने तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते म्हणजे महायुतीचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तिघेही स्वतः राज्यपालांकडे जातील आणि राजभवनावर जाऊन तातडीने सत्ता स्थापनेचा दावा देखील करतील। गेल्या काही दिवसातल्या घडामोडी जर आपण बघितल्या तर निकाल लागल्यानंतर बरेच दिवस झाले तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाची घोषणा झालेली नव्हती। इतकंच नाही तर सत्ता स्थापनेचा दावा सुद्धा झालेला नव्हता। त्यामुळे तातडीने या गोष्टी मार्गस्थ होणं हे अतिशय गरजेचं आहे। मध्यंतरी शिवसेना, भाजप, अजित पवार गट यांच्यामध्ये जे काही राजकारण बघायला मिळालं, खरं तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दोघांनीही मुख्यमंत्री पदासाठी कोणतंही नाव चालेल, भाजपने ते सुचवावं किंवा आमची कोणतीही आडकाठी नाही अशी भूमिका घेतल्यानंतर सुद्धा पडद्यामागे मात्र नाराजी आहे का असे प्रश्न सातत्याने विचारले जात होते। मात्र अजूनही मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाच्या बाबतीत काही नाराजी आहे तर ती दूर केली जाईल अशा पद्धतीच्या बातम्या येतात। त्याच्यामुळे आज मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित होणं गरजेचं आहे। 5 तारखेला शपथविधीचा कार्यक्रम होईलच, त्याची सुद्धा अधिकृत घोषणा ही आजच केली जाईल। त्याच्यामुळे आजचा दिवस हा पुढच्या 5 वर्षातल्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण भाजपची विधिमंडळाची नेता निवड आज होते आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आज या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब केलं जाईल आणि तातडीने सत्ता स्थापनेचा देखील दावा केला जाईल। कारण बरेच दिवस झाले काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडे हा कारभार सोपवलेला आहे, त्यामुळे विरोधी पक्षांकडून सुद्धा सातत्याने यावरतून टीका होतीये। त्याच्यामुळे ही सगळी टीका बंद करण्यासाठी, याला उत्तर देण्यासाठी तातडीनं सत्ता स्थापनेचा दावा करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे आज आपल्याला या संपूर्ण राजकीय घडामोडींना वेग येताना दिसतोय। थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांचं नाव, यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल विधिमंडळ पक्षाचे नेता म्हणून आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा महायुती करेल।
अगदी मनोजने काही महत्त्वाची खाती आहेत त्यावर भाजपनं दावा केलेला आहे आणि त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेचं सुद्धा आम्हाला महत्त्वपूर्ण खाती मिळावी. पूरे सपोर्ट में हम लोग खड़े हैं. आपके मंत्री पद को लेकर क्या उम्मीद है आपको? जिस तरह से आपके मंत्री पद को लेकर क्या उम्मीद नाराजगी सामने आ रही है? कहीं ना कहीं कैबिनेट पद मिलेगा क्या? पूरा बिनशर्त हमारे पार्टी का पूरा पाठिंबा है. देवेंद्र फडणवीस जी की महाराष्ट्र को जरूरत है. महाराष्ट्र के विकास के लिए, महाराष्ट्र के भविष्य के लिए देवेंद्र फडणवीस चाहिए और पूरी ताकत से हम लोग उनके साथ खड़े हैं. सर कैबिनेट में पोजीशन होगी, आपकी कैबिनेट में पोजीशन होगी, काफी ज्यादा नाराज है. ऐसा अभी तो सामने नहीं आ रहे. मुख्यमंत्री जी करके सभी महाराष्ट्र की इच्छा है, महाराष्ट्र की जनता की इच्छा है कि देवेंद्र फडणवीस साहब शपथ लेना चाहिए मुख्यमंत्री बोल के. और वो शपथ लेने के बाद ये दोनों एकनाथ जी शिंदे जी रहो या अजीत दादा रहे, ये उप मुख्यमंत्री के काम करेंगे. और मुझे लगता है आज जिस तरह से एक मुख्यमंत्री होते हुए देवेंद्र फडणवीस जी इतना बड़ा मन करके उन्होंने पिछले टाइम आपने देखा उप मुख्यमंत्री का पद स्वीकारा, वो भी महाराष्ट्र के हित के लिए. तो राजनीति में आगे पीछे होता है और यहाँ भी होगा. सर मराठी सांगा की देवाभाऊ यांचं नाव येऊ शकतं घटनेपदासाठी? नाही, देवाभाऊंसोबत सुरुवातीपासूनच आम्ही सोबत आहे आणि मला असं वाटते महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झाले पाहिजे. त्यासाठी पूर्ण युवा सेना पार्टीचा, माझ्या पक्षाचा माझा पूर्ण पाठिंबा आहे. राज्यपालासुद्धा मी माझा पाठिंबा द्यायला जाणार आहे आमचे घटक दल म्हणून. आणि मला विश्वास आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की देवेंद्र फडणवीसजीच मुख्यमंत्री बनेल आणि ते शपथ घेतील. पण एकनाथ शिंदेकडनं किंवा त्यांच्या आमदारांकडनं वारंवार मागणी केली जाते की चेहरा ते होते त्यामुळे मुख्यमंत्री ते असतात. ठीक आहे, आता प्रत्येक पक्षाचं आपलं मत असते. पण एक माझ्या पक्षाचा घटक दल म्हणून मी स्वतः देवेंद्र फडणवीसांसोबत आहे. त्यांचे मुख्यमंत्री झाले पाहिजे हे महाराष्ट्राची इच्छा आहे, महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. आणि जनमानस जेव्हा ठरवते की एखादा चेहरा महाराष्ट्र भविष्यासाठी मजबूत पाहिजे